कोकण ट्रिपचा आजचा आपला हा चौथा आणि शेवटचा दिवस. आज भल्या पहाटेच पावसाचे आगमन झाले होते, तेही धुवाधार. पहाटे लवकर निघण्याचे होते, पण पावसामुळे आम्ही थोडं उशिराच निघालो. निघता 7 वाजले होते. धुक्यात हरवलेली वाट शोधत शोधत आम्ही मार्लेश्वरचा रस्ता निवडला. देवरुख शहरातून आलेला हा रस्ता थेट मारळ गावातून मार्लेश्वरला जातो. श्री क्षेत्र मार्लेश्वर हे प्रति कैलास म्हणून ओळखले जाते. चहूबाजूनी झाडी आणि डोंगरांनी वेढलेले हे रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात येते. मारळ गावाचे आराध्य दैवत म्हणजेच श्री क्षेत्र मार्लेश्वर. चला तर मग पाहूया श्री क्षेत्र मार्लेश्वर. देवस्थानाच्या पायथ्यालाच आपल्याला विस्तीर्ण पार्किंगची सोय दिसते. आम्ही सकाळी लवकर पोहोचल्यामुळे तिथे विशेष गर्दी नव्हती. खाण्यापिण्याचेही भरपूर स्टॉल्स आहेत, पण तिथे बेसिकच खायला मिळतं, म्हणजे चहा, नाश्ता, मिसळ, वडापाव असे पदार्थ. सकाळी लवकर निघाल्यामुळे सगळ्यांना सपाटून भूक लागली होती, त्यामुळे आधी खाऊन मगच वरती जाऊया असं आमचं ठरलं. मग भरपेट नाश्ता करून आम्ही वरच्या मार्गाला निघालो. पायथ्यापासून सुमारे 530 पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. या पायऱ्या नागमोडी आकाराच्या व भक्कम बांधलेल्या आहेत.
आम्ही सकाळी लवकरच निघाल्यामुळे बऱ्यापैकी दुकाने बंद होती. पायऱ्यांवरून चढताना डोळ्यात भरतात ते तिन्ही बाजूनी आकाशाला भिडणारी सह्याद्रीची शिखरे. पायऱ्या चढायला आपल्याला साधारणपणे अर्धा ते पाऊण तास लागतो. साधारण 500 पायऱ्या चढून वरती गेल्यावरती आपल्याला समोर दिसते ती मार्लेश्वराची गुहा. हो, या गुहेमध्ये तसं बघायला गेलं तर 2 शिवपिंडी आहेत. एक मल्लिकार्जुन आणि दुसरी मार्लेश्वराची. समया आणि पंट्यांच्या उजेडात ही गुहा प्रकाशमान होत असते. गुहेच्या कपारीमध्ये साप आहेत, पण गुहेतील काळोखामुळे ते अजिबातच कळत नाही. जर सापांचे दर्शन झालेच तर आशीर्वाद मिळाला असा समज आहे, पण आजपर्यंत कोणालाही दंश केलेला असे आढळत नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी देवी गिरजाई देवीशी लग्न लावण्याची प्रथा आहे. गुहेतून बाहेर आल्यावरतीच समोर दिसतो तो नयनरम्य असा धारेश्वरचा धबधबा. हा धबधबा सुमारे 200 फुटांवरून कोसळतो. असा आगळा वेगळा अनुभव पाठीशी घेऊन आम्ही आपला परतीचा प्रवास केला. विजयदुर्ग, गणपतीपुळे आणि मार्लेश्वर. मग तुम्ही कधी येताय मार्लेश्वरला?